आणि आता बातमी मुंबईतनं चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावरनं मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेनं येत्या 22 जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। चेंबूर दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा मुद्दा सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला। दुर्घटनेच्या अहवालानंतर आता या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसतात। मुळात आंदोलन झाडाची पडझड त्या अनुषंगाने हे आहेच, पण ज्या निर्लज्जपणे हा अहवाल तयार करण्यात आला आणि अधिकाऱ्यांना पाठीची घालण्याचं काम महानगरपालिकेच्या या चौकशी समितीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला गेला, या सगळ्या विरोधात आमचं आंदोलन आहे। जोपर्यंत याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार। आम्ही येणारे 22 तारीख जुलै महिन्याची बुधवार या दिवशी आमचं आंदोलन असेल। या संदर्भातलं उद्या आमचं पत्र पोलिसांना जाईल। महापालिकेला आम्ही ऑलरेडी पत्र दिलं आहे, ते आपण बघू शकता आणि आम्ही आमच्या लोकशाही पद्धतीने आंदोलन करू। दरम्यान मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी चेंबूर अपघातामध्ये जीव गमावलेल्या विहान श्रीवास्तवच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। त्यांनी विहानच्या आई-वडिलांचं सांत्वन केलं आहे। अपघाताच्या अहवालाप्रकरणी किशोरी पेडणेकरांनीही संताप व्यक्त केलाय आणि कुटुंबियांचं सांत्वन केलंय, त्यांची भेट घेतली आहे। ज्या आईचं नजर लागली होती, चुकीचा अहवाल दिलाय, आता मला काय ऐकायला येत आहे, तिने तर बाळ गमावलं, पण तिचे आता मुंबईच्या महानगरपालिकेवरचा पूर्ण विश्वास तुटला आणि तो जो अपेक्षित होता महापौरांकडनं ते झालं नाही। मी महापौरांना दोष देते का, तर तुम्ही पहिला तो विषय घ्यायला पाहिजे होता। अहवाल कोणाकडे येतो पहिला, एक तर आयुक्त, नंतर महापौर येतो। तो लीक जी कमिटी बसवली आहे त्या आमच्या सचिन बडवणी एका व्यक्तीचं, एका अधिकाऱ्याचं नाव सांगितलेलं की हेच पहिलं इन्क्वायरीमधलं आहे, ते काय इन्क्वायरी करणार। आता मग तुम्ही विचार करा कोणाकडनं फुटला असेल। ती आयुक्तांनी त्याची इन्क्वायरी करावी, पोलीस इन्क्वायरी करावी, हा अहवाल फुटला कसा।